दरोडा व जीवे ठार मारणे यासारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार मारी घोरपडे यास देशी कट्टा व घातक हत्यारासह गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद. माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरातील गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी, टवाळखोर, कारवाई व अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहे. दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, गणेश भागवत, कल्पेश जाधव असे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करून पाहिजे आरोपींची माहिती काढत असताना गुंडा पथकाचे पोलीस वाहन पाहताच टोयोटा इटॉस वाहन क्रमांक MH05 AX 9366 हे वाहन जोरात चालवून जेल रोडच्या दिशेने पळून जात असताना दिसले. त्यामुळे पथकास संशय आल्याने त्या वाहनाचा पाठलाग केला असता सदर वाहन आनंद विजय सोसायटीजवळ जेल रोड नाशिक येथे वाहन सोडून वाहनातील 3 इसम आनंद विजय सोसायटीकडे पळत सुटले. त्यावेळी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचा पाठलाग केला असता इसम नामे वैभव गजानन उबाळे व विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतले व तिसरा इसम हा आनंद विजय सोसायटीमधील दुसऱ्या माळ्यावरील बंद फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये लपून बसला असता पथकाने मानवी कौशल्य वापरून पूर्ण सोसायटी तपासून दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 1:30 वाजता मारुती वाल्मिक घोरपडे उर्फ मारी वय 24 वर्ष, घर नंबर 75 देवळाली गाव, सुंदरनगर, नाशिक या शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी क्रमांक 1 मारुती वाल्मिक घोरपडे उर्फ मारी वय 24 वर्ष, घर नंबर 75 देवळाली गाव, सुंदरनगर, नाशिक. आरोपी क्रमांक 2 वैभव गजानन उबाळे वय 21 वर्ष, राहणार अरिंगळेमळा, एकलहरा रोड, मोहिते पार्क हॉटेलच्या मागे, नाशिक व एक विधी संघर्षित बालक यांच्या ताब्यातील टोयोटा इंटोस वाहन क्रमांक MH05 AX 9366 या वाहनाची झडती घेतली असता त्यात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस, एक लोखंडी रॉड व एक लोखंडी कोयता तसेच निरनिराळ्या कंपनीचे 4 मोबाईल असा वाहनासह एकूण 4,42,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांच्यावर नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा नोंद केला आहे. आरोपी मारुती वाल्मिक घोरपडे उर्फ मारी हा गंभीर स्वरूपाच्या एकूण 3 गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे. आडगाव पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 229/2025, BMS कलम 109, 351-3, 352, 333-3-5. उपनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 102/2025, BNS कलम 191-2, 115-2, 351-2, 352 वगैरे 3. उपनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 170/2025, BNS कलम 310-4, 310-5, आर्म ॲक्ट 3/25, 4/25. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव, सुनील आडके, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.